स्वतःला अंतर्बाह्य बदलू शकतो. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. 1608 साली रामनवमीच्या दिवशी दुपारी 12च्या सुमारास समर्थ रामदासांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या गावी झाला. सूर्याजी पंत आणि राणूबाई हे त्यांचे आईवडील. गंगाधर नावाचा त्यांना एक मोठा भाऊ होता. समर्थांचे मूळ नाव नारायण. बालपणापासून नारायण विरक्त आणि आध्यात्मिक गुणांचा होता. एकदा लपून बसला असताना काही केल्या सापडेना. शेवटी पडताळात आईने शोधल्यावर सापडला. आईने विचारलं, काय करीत होतास? त्यावर नारायणाने, आई, चिंता करीतो विश्वाची, असं उत्तर दिलं. आईला वाटायचं की लग्न करून दिल्यावर त्यांचं मन संसारात रमेल. वयाच्या 12व्या वर्षी नारायणाच्या लग्नाचा घाट घालण्यात आला. बोहल्यावर असताना ब्राह्मणाच्या तोंडून सावधान हा शब्द ऐकताच ते बोहल्यावरून पळून गेले. नाशिकच्या पंचवटी भागात त्यांनी वास्तव्य केले. कुणी ओळखू नये म्हणून रामदास समर्थ हे नाव धारण केले. आपल्या उद्धव या शिष्याकरता तेथे त्यांनी गोमयाची शेण मारुतीची मूर्ती तयार करून हनुमान जयंतीच्या दिवशी त्या मूर्तीची स्थापना केली. आज देखील नाशिक येथील टाकळी भागात समर्थांनी स्थापिलेल्या या मूर्तीचे दर्शन आपल्याला घडते. मारुती ही शक्तीची आणि बुद्धीची देवता असून तिची उपासना केली जावी, असा समर्थांचा त्यामागचा उद्देश होता. या ठिकाणी गोदावरीच्या पात्रात श्रीराम जय राम जय जय राम या नामाचा 13